यूट्यूबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आर केच्या चॅनलमध्ये, आर के परुळेकरांच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही बनवतोय सुरमई याचं फ्राय करणार आहे आणि ह्याचं आम्ही कालवण करणार आहे. तर मग सुरमईमध्ये काय काय टाकलेस तू? खरंच घेतेस हां सांग, सुरमईमध्ये काय काय टाकलेस बुट्टी? ती माझी पहिली फ्राय करणार आहे ना, तर त्याच्यात मी फक्त मसाला, मीठ आणि हळद टाकले आणि थोडंसं आगळ टाकले. काय टाकलंय अगं बाई? हां, कोकमचा रस टाकलाय. त्याला आगळ बोलतात काय काय जण, पण आम्ही कोकम रस. असं झालं असं हे फक्त असं लावून ठेवते. लिंबू पण पिळलं असेल तर लिंबू आहे की नाही. तर आमच्याकडे आज हा बेत आहे सुरमईचा, कारण आज काल आमच्या मम्मीला वर्ष झालं. तर ह्या लोकांनी वर्षभर म्हणजे एक वर्षभर चिकन, मटन, मच्छी काही खात नव्हते. तर आज आम्ही उद्या जाणारच आहे ना, त्याच्यामुळे मग आज आम्ही सुरमईचं बेत केला. म्हटलं ह्या लोकांना खायचं असू दे तर खाऊ दे, म्हणजे आज पहिलेच आम्ही सुरमईचं आमच्या हाताने बनवून देतो, म्हणजे गुड्डीच्या हाताने. आम्ही तर भात, चपाती हे सगळं झालं आहे आमचं करून. जे मेन आहे ते तर लास्टला, म्हणजे कसं हे दिलं की आम्ही जेवायला बसू. आता ही तर काय करणार ते आपण बघूयाच पुढे. आता आमचं झालं सुरू. त्याच्यामध्ये आम्ही तेल, कांदा टाकलाय. कांदा त्याच्यामध्ये फ्राय करणार तेलामध्ये, आणि नंतर मग ते काय असेल ते. आणि हे आम्ही असं मसाला बिसला सगळं लावून ह्याला मस्तपैकी केलेलं आहे. किती छान वाटतंय ना बघायला, मस्त. माझा तर फेवरेट बांगडा आहे, पण सुरमई अख्खी वली ते पण खूप आवडतं मला. आणि मस्त ते चालू आहे. हे सगळं काढून ठेवले मी साईडला, मसाला आणि ते डब्बा तिकडे ठेवला आणि साईडला. जेवढं लागेल ते सगळं काय काय टाकायचं ते तिथे टाकेल त्याच्यामध्ये. आमच्या गुड्डीची मुलगी खेळते तोपर्यंत. हा आता मिक्सर काढते, त्याच्यामध्ये वाटप केलंय. वाटपमध्ये काय काय टाकलंयस ग? खोबरे. फक्त खोबऱ्यामध्ये काय टाकलेलं नाही आहेस येल्लो व्हायला? कोथिंबीर आणि काय टाकलंय? कढीपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता आणि काय? कोथिंबीर, कढीपत्ता आणि खोबरे, बाकी काय नाही टाकलं. अच्छा, हे सगळं तिने टाकलंय. कांदा मस्त झाला फ्राय. त्याच्यामध्ये हे टमाटे टाकले. आणि ती त्याच्यामध्ये मसाले टाकेल सगळे. हे मसाले ना आता, कारण की म्हणजे हे तेलामध्ये चांगले भाजून घेणार आहे. तेलामध्ये ना हे काय करून करायचं. ह्याच्यातच आता मसाले टाकायचे. आता ही मसाला त्याच्यामध्ये टाकायचं, चांगलं बनवते. बघूया आजची रेसिपी कशी होते ते आपण बघूया टेस्ट करून, आणि मग तुम्हाला मी सांगूच कसं झालंय ते. आणि तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि आम्हाला सांगा कसं झालंय ते. वाव झालंय असं ती म्हणते. पिंकीने आमच्या छोट्या बाबूला घेतलंय, ती सांभाळते. आता तिचं नाव आता आम्ही ठेवणारच आहे. तिचं नाव आम्ही 5 जूनला तिच्या मम्मी पप्पांचं ॲनिव्हर्सरी आहे, तेव्हा तिचं बारसं होणार आहे. घरगुतीच करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नाव कळेलच काय ठेवणार. आता त्याच्यामध्ये काय टाकलंय? थोडीशी धना पावडर पण टाकले. आणि काय नाही टाकलं. आणि मसाला टाकून झाला आणि हळद टाकली. त्याचं काम झालेलं आहे. आणि हे फक्त ना तेलात ना मसाला परतून घेतो मस्तपैकी. तेल बिल आलं ना, तेल सुटलं पाहिजे. तसं तेल टाकलं पहिलं तर सुटेल. हे आमच्या पद्धतीचे आम्हाला जसं येतं तसं करतो. तेल टाक आणखी, मग जरा सुटेल तेल. काय हो बरोबर नाही, तेल बिल वरतून टाकायचं. तेल ते आपोआप सुटणार. हे आमचं किचन आहे मस्त. चपाती झाल्यात आमच्या. चपाती झाल्या, सगळं पसारा तर एवढा नाहीच आहे आमचा. एक गुड्डीचाच पसारा असतो कधी. तिखट नाही करत, कारण की माझे पप्पा आणि माझा भाऊ तिखट नाही करणार. पण थोडंसं तिखट केलं तरी चालेल आम्हाला, कारण की आम्हाला पाहिजे. तिखटशिवाय मजाच येत नाही आपल्याला खाण्यामध्ये, कारण की झणझणीत असेल तर मजा येते. असं वाटतं खाल्ल्यासारखं. कोणाला असं वाटत असेल तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा की कसं वाटतं. झणझणीत पाहिजे की असं थोडंसं हे पाहिजे मीडियम.
कारण मला तर झणझणीत आवडतं. कारण झणझणीत असेल तर असं वाटतं वाव पोट भरलं बाबा मस्त. मला तर असं वाटतं जेवण कधी होतं आणि कधी मी जेवते. इकडे आपण ज्या मच्छी करणार आहे ना हे त्या चला एका साईडला आता तिने मीठ टाकलेलं आहे. आता थोड्या वेळाने आपण बघूयाच कलर कसा येतो त्याला. कारण आमच्याला मीठ कमी जास्त जास्त पाडून देऊ नका. कमी पडलं तरी हरकत नाही कारण ते कसं आहे नंतर टाकता येतं. जास्त पडलं कमी करता येतं. हो का, थँक्यू सांगितल्याबद्दल. सगळा अंदाज तुमचा त्याच्यामुळे सांगत नाही मी किती. सगळ्यांनी आपला अंदाज करायचे. अंदाज आपला त्याच्यावरच टाकायचं मीठ. झालं आता थोडंसं सुकं ठेवायचं. ह्याच्यात थोडंसं तेल टाकलं पाहिजे असं मला वाटतं. तिथे त्याच्यामध्ये पाणी टाकले. थोडंसं हळूहळू ढवळ. जिंगाला हुंकू. लगेच थोडी टेस्ट बघता. अजून उकळ पण नाही. तिला सवय असं टेस्ट घ्यायची पण मला तशी सवय नाही. माझं म्हणणं आहे की थोडंसं उकळून नंतर टेस्ट घेते तर त्या टेस्ट जास्त बेटर आहे. कारण तेव्हाच खरी टेस्ट करते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये हे तुकडे जे सुरमई खूप महाग आहे बाबा. फक्त हे खूपच तिने मोठे जाड पीस कट केले. नाहीतर काय काय मच्छीवाल्याला द्यायचं म्हणून देतात. असंच असतं मच्छीवाल्यांचं. तिने फसवलं आम्हाला कारण की मच्छी अजिबात फ्रेश नाही. आणि त्या बाईने माझ्या बहिणीला फसवलं. तिला मच्छी खूप महाग देते. 900 रुपयाची मच्छी आहे. 900 रुपयाची मच्छी घेतली आम्ही. सुरमई अखियों वाली. त्याच्यापेक्षा मोठी ती बोलत होती 1200. त्याच्यापेक्षा मोठी होती मच्छी सुरमई. ती होती 1200ला. मग हिने 900ला घेतली. ते पण ती घेत नव्हती. तिने डायरेक्ट कटच केली. माझ्या पप्पांना इकडून ते गुगल पे करायला सांगितलं. हे चुकीचं आहे ना. तू आधी विचार आम्ही घेणार आहे की नाही. तू डायरेक्ट कट करायला घेतली. आता झिंगा आणला असता. जिंगाला पाहता होणार आहे. चला मग हे तयार झाल्यानंतर बघते. कारण हे तुकडे तर टाकले. उकळी आल्याच्यानंतर आमचं कालवण तयार होणार मच्छी फ्राय आहे. करताना. ठीक आहे मग आपण नंतर भेटूया. आम्ही सुरमई फ्राय करायला टाकले. जस्ट आत्ताच टाकले. मला थोडा वेळ लागला दाखवायला तुम्हाला. पण काय माहिती आम्हाला पटापट बनवायचं म्हणून 2 तवे ठेवले. एक पॅन ठेवला आणि एक तवा ठेवलाय. त्याच्यामुळे आम्ही पटापट फ्राय करतोय. कारण की भूक पण लागली. चालेल तर काय आलं नाही आता तेल हे होईल तुम्हाला. आता कधी पण तेल घेतो ना अंड्यावर येतं हेच तेल घाललं. पटापट कर. भूक लागली. जास्त बोलू नकोस. असा जोक आम्ही मारतोच. कारण असा जोक मारलाच पाहिजे. माणसांनी काय काय म्हणता बरं ना. ही आमची सगळ्यात लहान बाई आहे. तिला दाखवले असतं पण ती बोलली आता नको दाखवू. कारण ह्यावेळी एवढं गरम होतंय ना माणसांना की बापरे. AC लावून पण तेवढं पुरतं बरं वाटतं. पण नंतर तेवढं